ज्यांनी लाईव्हचे पूर्ण खर्च आपल्या खांद्यावर उचलला आणि सांगितलं की लाईव्हला जेवढा खर्च येईल तेवढा आम्ही देणार, आणि तो शब्द त्यांनी पाळला. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सुद्धा आहेत सचिन घरत. आम्ही पाहत आलेलो आहेत, अजूनही त्यांच्यामध्ये तीच धमक आहे षटकार खेचण्याची. मंगेश नाईक या संघावर खूप सारं प्रेम आहे त्यांचं. या संघात ते खेळतायत 40+ न्यू 40+ मध्ये. आमचे वर्गमित्र मंगेश सदानंद नाईक, डावखोरे फलंदाज. हॅलो, मंगेश सदानंद नाईक बघा, गजा यांच्या जोडीला ते फलंदाजीला असतात, पण मंगेश याने सामना जिंकून दिले आपल्या फलंदाजीच्या बलावर, असं मी अजून बघितलं नाही. याच्यानंतर ते जिंकून देतील. हॅलो, या स्पर्धे उद्घाटनापासून आणि 2 व्यक्ती अशा आहेत की या 2 व्यक्तींनी पूर्ण दिवसभर इथून नजर सुद्धा हलवली नाही. आपल्या संघाला मदत तर केलेलीच आहे आर्थिक, परंतु स्पर्धेवर त्यांचं इतकं लक्ष आहे की नजरही हलवली नाही आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचा ते सन्मान करायला पुढे राहिले आणि स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप सारे योगदान दिलं. असे दोन्ही बंधू श्री नरेशजी कॅरमकोंडा आणि सुरेशजी कॅरमकोंडा या दोघांचाही आमच्या संघाच्या वतीने एक विशेष सन्मान होणार आहे. तसेच महेशजी कुरापाटी, महेश कुरापाटी नाही आहेत का? नरेशजी कॅरमकोंडा आणि महेश कुरापाटी या दोघांचा आता इथे विशेष सन्मान होणार आहे. एक बंधू इथे नाही आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही त्यांच्याकडून आला आम्हाला. बघा, दोन्ही व्यक्तिमत्व आम्ही बघतोय सकाळपासून. चला, नरेश दादा आणि महेश दादा दोघांचं विशेष सन्मान होणार आहे. सकाळपासून एक क्षण सुद्धा इथून गेले नाहीत, हल्ले नाहीत. पद्मशाली समाजावर प्रेम आहे, पद्मशाली रायडर संघावर त्यांचं प्रेम आहे आणि एकंदरीत सामाजिक कार्यासाठी नेहमी झटून असतात हे दोघेही व्यक्तिमत्व. नरेशजी आणि महेशजी. ईश्वर तसेच गजा तसेच सर्व खेळाडू यांचा सन्मान शुभ असते, त्यांचा सन्मान केला जातोय. खरंच खूप धडपड केली या दोन्ही व्यक्तिमत्वांनी. तसेच ज्यांच्या नावाने हे टॉस बॉक्स उभारलं, ज्यांनी टॉस बॉक्सचा सर्व खर्च उचलला, असे युवा नेता निलेशजी तुम्मा, निलेशजी तुम्मा यांचाही विशेष सन्मान होणार आहे. निलेशजी तुम्मा या टॉस बॉक्सवर त्यांचा हसरा चेहरा आपण बघतोय. नरेशजी कॅरमकोंडा यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. ज्यांनी स्पॉन्सर झालेले आहेत टी शर्ट आणि ट्रॅक.
तर पंचांचा पंच विक्रम नाईक सर, ज्यांनी दिवसभर विक्रम नाईक सर, त्यानंतर आपण मित्रांनो गुणलेखक स्कोरर म्हणजे समालोचकांचा आरसा असतो आणि पूर्ण दिवसभर ज्यांच्या हातून एकही चूक झाली नाही, कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर एकही बोट दाखवलं गेलं नाही, असे आमचे उत्कृष्ट स्कोरर. वय जरी थोडं जास्त असेल तरी मात्र स्कोरिंग त्यांची लाजवाब. निलेशजी, गुणलेखक निलेशजी याचा सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट स्कोरिंग आणि एका झटक्यामध्ये त्यांनी बक्षीसही काढली. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज. मित्रांनो, सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आपल्याकडून राहून गेला आहे आणि त्या खेळाडूने यायचं आहे कुमार. कुमार गुण आपण यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचं आहे. सचिनजी घरत आपल्या शुभ असते सेमीफायनलचा हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. सेमीफायनल सन्मान करू ना. दोन्ही पंच या. राजन पाटील आणि विक्रम नाईक. विक्रम नाईकच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे बंधू विनोद नाईक आलेले आहेत. चला नरेश दादा या. आपण आपल्या शुभ असते राजन नरेश पाटील, मॅन फ्रॉम ओढूनवगर, एक 40+ उत्कृष्ट खेळाडू आणि आज पंच म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. छत्रपती शिवाजी वडोनगर मध्ये खेळायचे आधी, आता ते फ्रेंड्स फॉरेवर या संघाकडून खेळतायत. राजन नरेश पाटील. त्यानंतर विक्रम नाईक यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे बंधू आहेत इथे हजर, विनोद नाईक सरांचा याचा सन्मान करूया. पूर्ण दिवसभर दोन्ही पंचांनी अतिशय चांगली कामगिरी केली. कुठल्याही प्रकारे त्यांचे बोट उचललं गेलं नाही. तर आता आपण जाऊया फायनल मॅन ऑफ द मॅच कडे. फायनल मॅन ऑफ द मॅच आणि हा खेळाडू आहे
तत्पूर्वी आपण एक सन्मानाकडे वळूया. तर आमच्या संघाला चांगलं सहकार्य केलेलं आहे, आर्थिक सहकार्य केलं असे सन्माननीय अमितजी यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही सन्मान करू इच्छितो. विशालजी या, विशालजी आपण या समोर. सन्माननीय विशालजी चौकेकर यांचा सन्मान केला जातोय. आम्हाला ज्यांच्या माध्यमातून अर्थसहाय्य झालं, आर्थिक मदत झाली. प्रत्येक दानशूर दाता हा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. आम्ही ऋणी आहोत प्रत्येक दात्याचं, आणि त्याच्यापैकीचे हे विशालजी. आता सर्वांचा सन्मान झालाय असं आपण समजूया. आणि अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, आणि हा खेळाडू आहे अर्थात ज्याने चांगली गोलंदाजी केली, भूमेश. सन्माननीय विकीचे घरात त्यांचे शुभ असते. बघा, अंतिम सामन्यामध्ये जेव्हा आपला खेळ चांगला होतो ना, तेव्हा दिवसभर आणि रात्रभर आपल्याला तर माईक मध्ये थोडस तांत्रिक बिघाड झाली, कारण डीजे आणि माईक सांगू दिले की आमचा माणूस राहिलेला आहे. या डीजे ऑपरेटर वंशू, डीजे ऑपरेटर वंशू याचा सन्मान केला जातोय. कमी वयामध्ये जास्त प्रगती केलेली आहे. याच्यानंतर मोठ्या मोठ्या स्पर्धा तुला मिळतील, आणि चांगले डीजे ऑपरेटिंग करत राहा. तर जाऊया आपण आता. दोन्ही संघाचे खेळाडू समोर या. दोन्ही संघाचे खेळाडू समोर या इथे. आपले सकाळपासून आपले कॉमेंट्री करतात आपले योगेश भाऊ, त्यांचा आपण सत्कार करूया. नरेश कॅरमकोंडा, एकदम उत्कृष्ट कॉमेंट्री आणि स्पष्ट. बघा, जर लाईव्ह आले नसते, कॅमेरामॅन नसता, तर आपलं जे झालेल्या घटना आहेत त्या बंदिस्त झाल्या नसत्या. आता हजारो वर्षानंतर तुम्ही पहा, तुम्ही कसे खेळले ते दिसणार, आणि त्याची पूर्ण धुरा घेतली खांद्यावर. हे आमचे कॅमेरामॅन तसेच ऑपरेटर प्रदीप यांचा सन्मान केला जाईल. कधी तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघा, किती वर्ष झाले तुमचे नातवंद पटवंद, कधी बघा तुम्ही कसे खेळले या चषकामध्ये 2026च्या, ते तुम्हाला दिसेल. तर आता जाऊया आपण मुख्य बक्षीस. सर्वप्रथम आपण जाऊया उत्कृष्ट गोलंदाज. हा उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? अनेक जणांनी इथे फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या, विकेट घेतलं, मात्र एक गोलंदाज आहे आणि सरासरी ही कमी दिली धावांची आणि विकेटही जास्त घेतल्या. असा गोलंदाज कोण आहे? कोण आहे गोलंदाज? नाही, तर तो गोलंदाज आहे
भूमेश, ज्याने 7 विकेट 8 धावा देऊन, चला एका फलंदाजाकडून जात आहे. खूप छान गोलंदाजी. अनेक नवीन मुलं तुझी गोलंदाजी बघून नक्कीच तुझा आदर्श घेतील. त्यानंतर भूमेश सारख्या गोलंदाजांना, बऱ्याचशा गोलंदाजांना सीमारेषा बाहेरचा रस्ता दाखवला. असा एक फलंदाज, एक नाही बरेचसे फलंदाज होते, मात्र एक फलंदाजाने सर्वांची मनं जिंकली आणि एकंदरीत 77 धावा कुठल्या, असा फलंदाज कोण आहे? असा फलंदाज कोण आहे? अगदी अगदी चुकीचं. दुसऱ्या संघामध्ये पण फलंदाज होते आणि त्या फलंदाजाचं नाव आहे अर्थातच कुमार गुंड. एक फलंदाजा आहे ती क्षमता कुमारकडेही आहे. चला आपण तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस देऊ, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज. तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस आणि त्या संघाचे नाव आहे, या सर्व खेळाडूंनी या, त्या संघाचे नाव आहे जय भवानी. बक्षीस घ्यायला लाजायचं नाही. तिसऱ्या क्रमांकाचा असेल, पुढच्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आपण जाऊ. पहिल्या वर्षी प्रथम क्रमांकावर होते, या वर्षी मात्र थोड्याशा खेळामध्ये घसरण झाली. महेशजी कुरापती यांच्या शुभाशय त्यांना बक्षीस दिलं जाईल. तर मित्रांनो, खरंच तुमच्या स्पर्धेचे भाग्य आहेत. बक्षीस वितरणाला एवढी गर्दी कुठे मी जास्त करून बघितलेली नाही. इथे खूप सारे खेळाडू थांबलेले आहेत आणि उत्साह वाढवत आहेत. जाऊया आपण दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस रनर अप, द्वितीय क्रमांक. खूप छान खेळ केला, असं वाटलं होतं की हाच संघ विजयी होईल की काय, मात्र अंतिम क्षणी त्यांचा खेळ घसरला आणि एक चांगल्या संघाच्या समोर त्यांना नांगी टेकायला लागली, हार पत्करावी लागली. आणि या संघाचं नाव आहे, सकाळपासून खूप सुंदर खेळ केला होता, सर्वच खेळाडू इन्फॉर्म. संघाचं नाव आहे राजनंदिनी एंटरप्राइजेस. चला सन्मानित आपल्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान करायचे. साई पोलाड खूप छान आपण न्याय देऊ शकले. तर आपण जाऊया सर्वात महत्वाचा वैयक्तिक बक्षीस
ज्यावर सर्वांच्या नजरा असतात आणि प्रत्येक खेळाडूला वाटतं की या स्पर्धेतील हे बक्षीस माझ्याच नावी व्हावं. मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर. आणि हा खेळाडू कोण आहे? हा खेळाडू कोण आहे? गणेशजी, तुम्ही फक्त बक्षीस नंतर फायनलचं उचलायचं, तुम्ही कर्णधार आहेत. आणि हा खेळाडू आहे अर्थातच ज्याने 44 धावा बनवल्या आणि 4 विकेट आपल्या नावावर केलं. तो खेळाडू आहे राजेश. निलेशजी, तुम्ही बॉक्स बनवला होता. आपण मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस देऊ. ज्या खेळाडूने सुरुवात, रिव्हर्स स्वीपचा फटका आणि थेट षटकार, त्यानेच मॅन ऑफ द तळ्यामध्ये चेंडूला पाठवलं होतं आणि तोच ठरला मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा. त्यानंतर आता डीजे ऑपरेटर आपण तयार राहायचं आहे. नाचण्याची, आनंदोत्सव साजरी करण्याची संधी मिळेल. 2026 पद्मशाली चषकाचा मानकरी संघ. गणेशजींना किती घाई झाली बघा. आणि हा संघ आहे श्री साई. नरेशजी, चला चांगल्या शिस्तीमध्ये आपण बक्षीस देऊया आणि शिस्तप्रिय वातावरणात फोटो घेऊया.